आता बघा, आपण सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट बद्दल आपण डिस्कस केलं. प्रोडक्ट बद्दल आपण सगळे प्रोडक्ट तुम्ही टेस्ट करून पाहिले, त्यानंतर फील करून पाहिले, स्मेल करून पाहिले, खाऊन पाहिले, पॅकिंग फिलिंग सगळं भारी वाटलं. त्यानंतर जर बघितलं तर ओव्हरऑल जर बघितलं तर आपला रेग्युलर 3,000चा खर्च पकडला तर 12 महिन्यात 36,000 खर्च होतो आणि 30 वर्ष विचार केला तर 10,80,000. म्हणजे टोटल 10,80,000 60% म्हणजे जवळपास 7-1 लाख रुपये त्यामधल्या चेनमध्ये वाटले जातात. म्हणजे आपण हे प्रोडक्ट वापरून 7-8 लाख रुपये बचत करू शकतो आपल्या लाईफमध्ये. हा पहिला प्लस पॉईंट आहे. मग जसं आपलं बोलणं झालं की प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कुठून निघतात, स्टॉकेज, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर आणि रिटेलर म्हणून किती रुपये, 60% इन्कम यामधल्या चेनमध्ये वाटला जातं. आणि हेच पैसे कुणाला भेटतात, कंझ्युमरला भेटतात. जर प्रोडक्ट वापरलं तर त्याला डिस्काउंट भेटतो. म्हणजे डायरेक्ट सेलिंगमध्ये काय होतं, इथून डायरेक्ट प्रोडक्ट कुठे जातात, म्हणून कस्टमरला जे मी 50% प्रॉफिट दाखवलं ना तुम्हाला, याच्यामुळे प्रोडक्ट स्वस्त होतात. मग जेव्हा माणूस प्रोडक्ट वापरण त्याला प्रोडक्ट स्वस्त भेटतील, क्वालिटी भेटतील, जिनून भेटतील. आणि जे प्रोडक्ट हे लोकांसोबत हे टीम बिल्डिंग करण, नेटवर्क बनन, ज्याच्या टीममध्ये जास्त सेल होईल त्याला लाखो करोड रुपये ह्या बिझनेसमधून भेटू शकतात. कळेपर्यंत मग सनेज कंपनी 10 वर्ष झाले सुरू होऊन. मिस्टर छगन राठोड सर कंपनीचे MD येतं. आणि जर पाहिलं तर पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे, 50 आउटलेट आणि ब्रँच ऑफिस आहेत आपले. मॅन्युफॅक्चरिंग, ऊन मॅन्युफॅक्चरिंग आहे, 4 आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टरची टीम आहे आपल्याकडे. लाखो लोक सनीचे प्रोडक्ट वापरतात आणि प्रमोट करतात. गव्हर्नमेंटच्या सगळ्या गाईडलाईन कंपनी फॉलो करते. त्यानंतर इंडियन कंपनी आणि 16+ सर्टिफिकेट आपल्या कंपनीकडे. आणि आपण कशात काम करतो बघा, हेल्थ केअर, वुमन हेल्थ वाचा, होम केअर, डिटॉक्स, पर्सनल केअर, वॉटर आयोनायझरचं प्रोडक्ट. तर वॉटर आयोनायझर आहे आपल्याकडे एक प्रो आणि मॅक्स मशीन. कारण की आज जर बघितलं तर हवा, पाणी आणि अन्न हे दूषित झालंय. पाण्यामध्ये पण आज बघितलं तर कुठून कुठून कसं कसं पाणी येतंय. मग पहिलं काळात तर लोक माठात पाणी प्यायचे, मग थोडं गाळायला लागले, मग गरम करायला लागले, मग आरो आले, मग अल्कलाईन आरो आले. पण आता आयोनायझर वॉटरची लोकांना गरज आहे. तर आज मागच्या काही 3-4 महिन्यामध्येच आमच्याकडे 1100 लोकांनी आयोनायझर मशीन बसवलेत. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं पाणी चेक केलं पाहिजे, डेमो गेला पाहिजे की पाणी चेक केलं पाहिजे खरंच की आपण डर्टी वॉटर पितोय, क्लीन पितोय का हेल्दी पितोय. तर आजकाल बघितलं तर लोक क्लीन वॉटर पितात, म्हणजे फिल्टर लावलेत, अल्कलाईन वॉटर येतंय बाबा. पण आता लोकांना खरंच हेल्दी वॉटर पिणं गरजेचं आहे, ज्या पाण्यामध्ये ऑलरेडी ते न्यूट्रिशन तुम्हाला गेले पाहिजेत, म्हणजे तुम्ही खाताय पिता ते बॉडी ऑब्सॉर्ब करू शकते. आणि आजकाल पाण्यामुळे 70-72% आजार उरालेत. सगळ्यात जास्त शरीरात काय आहे, पाणी. मग आपल्याकडे आयोनायझरचं मशीन आहे, त्याचा डेमो तुम्ही बघितला तर खरंच काही सिरियस असाल तुम्ही तुमच्या हेल्थसाठी तर तुम्ही लगेच मशीन बसवून घेणार. त्यानंतर आपल्याकडे इम्युनिटी बूस्ट, ब्युटी केअर, त्यानंतर काही गार्मेंट, फॅशन टूल, जॉईंट बोन रिलेटेड, मेन्स ग्रूमिंग, व्हेटरनरी, अशा वेगळ्या गोष्टीवरती आपले प्रोडक्ट आहेत. हे आपली बास्केट आहे. तुम्हाला दाखवताना मी थोडेच दाखवले बघा. हेल्थ सप्लिमेंट्स येतं, हे आयुर्वेदिक मेडिसिन बघा किती आहेत. मी तुम्हाला एकच आयुर्वेदिक मेडिसिन दाखवली, तर एवढे सगळे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. पर्सनल केअरमध्ये एवढे प्रोडक्ट्स येतं, घरातल्या गोष्टीमध्ये सगळे प्रोडक्ट्स येतं. त्यानंतर ब्युटी केअर, होम केअर आणि हे आयोनायझर मशीन. मग इथं जे बेनिफिट मी तुम्हाला समजवले की 50% प्राईस कसं स्वस्त असतं बघा. डिस्काउंट भेटतं, इथले प्रोडक्ट तुम्हाला MRP नाही भेटत. जर तुम्ही ID क्रिएट केला तो ID फ्री असतो, तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राईसने प्रोडक्ट भेटतील. त्यानंतर तुम्हाला 10 ते 15% तुमच्या ऑर्डरवर पहिल्यांदा घेताना किंवा रिपीट घेताना तुम्हाला फ्री प्रोडक्ट भेटतात. त्यानंतर कॅशबॅक पण भेटतो. तुमच्या ID खरेदी केल्यावर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात बँकेत. असं कुठे भेटलं का डीमार्टमध्ये, मॉलमध्ये ते पॉईंट देतात, कुपन देतात आणि म्हणतात वापरा. इथं असं नाही आहे, तुमच्या अकाउंटला पैसे येतात. नंतर काय काही आमच्याकडे असे गिफ्ट बोनांजा असतात, त्या डेटमध्ये जर शॉपिंग केली कोणी तर त्यांना वेगवेगळे बक्षीस लागतात. त्यानंतर आमच्याकडे कन्सिस्टन्सी म्हणजे लॉयल कंझ्युमर ऑफर जी मी समजवली तुम्हाला, त्याच्यामध्ये काय होतं, 4 महिने जर एखाद्याने खरेदी केली, फॉर एक्झाम्पल एखाद्याने एक 2400 रुपयाची खरेदी केली, 2224ची, तर 4 महिने सलग खरेदी केल्यानंतर त्याला त्याचे बेनिफिट सगळे भेटतील. पण 5व्या महिन्यात एक्स्ट्रा 2400चे प्रोडक्ट त्याला फ्री भेटतील. आणि जशी ज्याची खरेदी असेल 5000, 8000, 10000 तसं त्याला 5व्या महिन्यात ते फ्री प्रोडक्ट भेटतात. म्हणजे लोक काय करतात, प्रोडक्ट भारी आहेत, क्वालिटी आहेत, तर लोक रेग्युलर खरेदी करतात. म्हणजे लोकांना सवय लागते या प्रोडक्ट आपली वापरायची. तर त्यानंतर नेक्स्ट काय आहे, 100% जुनून प्रोडक्ट्स, क्वालिटी प्रोडक्ट भेटतं. मग आता उदाहरणार्थ आपल्याकडे ID फ्री आहे, तुम्ही किती पण शॉपिंग करू शकतात. पण समजा 2500 PVची ऑर्डर मारली, 2500 PV म्हणजे काय, परचेस व्हॅल्यूम. जसं 90 रुपये दिल्यावर $1 भेटतो, तर सनेजमध्ये तुम्ही 100 रुपये दिले तर 50 ते 70 PV भेटतात तुम्हाला. म्हणजे समजा 1000 दिले तर 600-700 PV तुम्हाला भेटतील. तसंच इथं 2500 PVला उदाहरण घ्या की 4000 पण द्यावं लागू शकतात. पण एक्झाम्पल विचार करा, 5000 रुपयाची प्रोडक्ट खरेदी केली तर तुम्हाला प्रोडक्ट कितीची भेटतील, 6,500. जर ID नाही क्रिएट केला तर हे प्रोडक्ट 6,500ला भेटतील.
पण क्रिएट नाही केलं तर. हा, कारण की एमआरपी घ्यावं लागेल. बरोबर. त्यानंतर त्याच्यासोबत फ्री प्रोडक्ट पण तुम्हाला एवढे भेटतील. बरोबर. त्यानंतर कॅशबॅक तुम्हाला 100 रुपये तुम्हाला आयडीवर पेमेंट पण जनरेट होणार. म्हणजे 5,000 दिले आणि तुम्हाला 7,350 मटेरियल भेटलं. बरोबर. पण हेच जर आयडी नाही मारला तर हे तुम्हाला एवढे पैसे द्यावं लागतील. हो. मग डिस्काउंट किती झालं? 40%. म्हणजे फक्त पहिल्याच ऑर्डरमध्ये एवढं डिस्काउंट झाला. पुढे ऑफर तर लई लांब येतात. म्हणजे हे प्रोडक्ट आपल्याला स्वस्त किती पडले हे तर क्लिअर झालं. त्यानंतर मग इथं जसं मी लॉयल कंझ्युमर ऑफर समजवली. पहिल्या महिन्यात 5,000 आले, तुम्हाला एवढा बेनिफिट भेटला. बरोबर. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आले आणि 5व्या महिन्यात तुम्हाला डायरेक्ट फ्री 5,000चे प्रोडक्ट भेटले. म्हणजे टोटल बेनिफिट किती झाला? 14,500. ह्या सगळ्या गोष्टीमधून. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर तुम्ही शॉपिंग 20,000ची केली, पण ओव्हरऑल तुम्हाला 34,400चं मटेरियल भेटलं. बरोबर. म्हणजे टोटल तुम्हाला 60% बेनिफिट भेटलं. मग जसं जसं फॅमिली असते ना तसं लोक खरेदी करतील. ओके. काही 2-3 हजाराची करतील, काही 1,000-1,200ची करतील, काही 2-4 हजाराची करतील, 5-6 हजाराची. बरोबर. त्यानुसार चालतं. आता याच्यामुळं 50 रुपये साबण कितीला पडली? 20 रुपये. 30 रुपये. 75चं 30, 125चं 50. टाल्कम कितीला? 38, 115चं 110चं 44. डिश क्लिनर 64. 125चं 50. मग आता मार्केट ह्या असं पण दाखवणार आहे महाराष्ट्रात, इंडियात कोणतीच कंपनी तुम्हाला की ट्रॅडिशनल मार्केटपेक्षा पण स्वस्त प्रोडक्ट देऊ राहिला. बरोबर. मग लोक का नाही घेणार जर लोकांना असं समजवलं तर? मग मला सांगा, सगळ्या गोष्टी सनेजमध्ये ओके वाटतात का नाही वाटतात? म्हणजे डेली यूजचे प्रोडक्ट, हेल्थचे प्रोडक्ट, त्यानंतर बघितलं तर प्राइजिंग राईट आहे. आपण एवढं सगळं समजवल्यानंतर आता याच्यामध्ये काय भेटणार हे पण क्लिअर करू राहिलो. तर सनेजमध्ये एक बिझनेस प्लॅन आहे, त्याचं नाव आहे फ्रीडम प्लॅन. फ्रीडम आहे तुम्हाला इथं पैसे कमवायला. टोटल 11 इन्कम आहेत. याच्यातले एक इन्कम तुम्ही एमआरपीने कोणाला प्रोडक्ट दिले तर ते कॅशने भेटेल. ओके. डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट दिलं बाबा तर, आणि त्यानंतर 10 इन्कम तुमच्या बँकेत जमा होतात. ओके. मग याच्यामध्ये विमान, फॉरेन टूरला यायचे, कार बोनस आहे, हाऊस बोनस आहे, पैसे सगळं भेटू शकतं. आणि इन्कम घेण्यासाठी वेगळ्या वेगळ्या कंडिशन आहेत, त्या तुम्हाला हळूहळू समजून जातील की कोणतं इन्कम घेण्यासाठी किती बिझनेस करावा लागतो. बरोबर. तर आता एक्झाम्पल समजवतो. समजा तुम्ही तर 2.5 RPVने बिझनेसमध्ये आले, तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटले, पण तुम्ही कुणाला तरी बिझनेसमध्ये ॲड केलं हे सगळे प्रोडक्ट वगैरे दाखवून, 10 मधून किती लोक तयार होतील? 5 लोक तरी तयार होतील म्हणजे बिझनेस जॉईन करायला. पण प्रोडक्ट घ्यायला तर मला वाटतं 10 मधून 7-8 लोक पण तयार होऊ शकतात. कोणी ना कोणी काहीतरी घेणंच. आणि त्याला जर वाटलं चांगलं, ते म्हणा यार मला पण सांग, आपण करायला लागलो तर. बरोबर. म्हणजे 10 मधून जर 5 लोक, मी उदाहरण म्हणतो, एकच माणूस पकडा पाहिला, एकच माणसाने आयडी क्रिएट केला तुमच्या खाली, तुम्हाला डायरेक्ट आपल्याकडे एक डायरेक्ट सेल बोनस इन्कम आहे, त्याचा 1 पॉईंट 1250 PVला असतो. तर 2 पॉईंट झाले, 250 ते 300 रुपये त्याची व्हॅल्यू असते, तर डायरेक्ट तुमचं 500 रुपये इन्कम निघलं. ओके. जे इन्कम दाखवलेत ना मी 10 इन्कम मधलं एक इन्कम आहे डायरेक्ट सेल बोनस. ते एकच इन्कम तुम्हाला डायरेक्ट 500 रुपयात चेक निघतो. ओके. समजा तुम्ही आयडी मारला, तुम्ही एवढे ऑर्डर मारले तर मला 500 रुपये येते. ओके. म्हणजे आणि त्याच्यानंतर तुमचे सगळे इन्कम जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर हळूहळू पुढे शिकतात, समजतात, मोठा टर्नओव्हर होतो, आणि सगळे इन्कम जेव्हा तुम्हाला बॅड लागतील तेव्हा तुम्हाला एका ऑर्डरवर तुम्ही डायरेक्ट ऑर्डर काढली तर ती 800 ते 1000 रुपये इन्कम भेटतं. ओके. डायरेक्ट मारली. हां. मग आता मला सांगा, इथं तुम्ही एकच माणूस आणला, त्याला हे प्रोडक्ट दाखवले, समजवलं आणि तो ॲड झाला ना, लाईफ लॉंगसाठी आता आयडी मारला, जेव्हा जेव्हा खरेदी करेल तेव्हा पैसे जनरेट होणार. ओके. आणि त्याला ज्याला वाटलं मला बिझनेस करायचा, त्याच्या आयडीवर त्याने बिझनेस केला, त्याच्या आयडीवर एंटायर बिझनेसचा तुम्हाला सपोर्ट होणार. आता बघा, सगळ्यात भारी गोष्ट कशी आहे, इथं स्ट्रक्चर कसं बिल्ड होतं. तुम्ही आता बिझनेसमध्ये उदाहरणार्थ पहिल्या महिन्यात ॲड झाले, तुम्ही एकटेच आहेत, तुम्ही खरेदी केली 2.5 RPVची, इन्कम 100 रुपये भेटलं. पण दुसऱ्या महिन्यात तुमचे मित्र, नातेवाईक, तुम्ही 10-20 लोकांना सांगितलं, काही लोक तर जॉईन होतात, दुसऱ्या दिवशी 5-7 लोकांना जॉईन करतात. पण इथं उदाहरण दुसऱ्या महिन्याचं घेऊ, 4 लोकांना बिझनेस सांगितला, 10-12 लोकांमधून 4 लोक आपल्यासोबत कनेक्ट झाले, त्यांनी ऑर्डर मारल्या, त्यांना त्याचे बेनिफिट भेटले. तुम्हाला किती चेक भेटला? 1600. स्ट्रक्चरमध्ये रिपर्चेसवर दाखवतोय आपण, 1600 चेक भेटला. आता हे जे लोक आहेत यांनी फक्त प्रोडक्ट घ्यायसाठी जॉईन केला असेल का? बिझनेस करायचा ना यांना. यांच्या थ्रू 4 लोकांचा बिझनेस तयार झाला, यांच्या टीममध्ये आयडी भेटला, तर किती लोक झाले? 16 आयडी क्रिएट झाले. तर 16 आयडीवर खरेदी किती झाली? 40 RPV. इन्कम किती झालं? 6400. आता हे खरेदी एकदाच करतील का कंटिन्यू करू शकतील? कंटिन्यू करा. आता 4थ्या महिन्यात त्या लोका थ्रू ती दुसरी टीम तयार होईल. किती झाली? 64. 1,60,000 PV. इन्कम किती झालं? 25,600. इथं तुम्हाला चेक, तुम्ही एकटेच होते, तुम्ही इथं थोडं इन्कम दिसलं, इथं थोडं दिसलं, पण इथं बघा, इथं मोठं इन्कम दिसलं. आता 64 नंतर त्यांच्या थ्रू खाली नेटवर्क क्रिएट होणार. किती झालं? 256. PV बिझनेस किती झाला? 6,40,000. तुमचा चेक किती आला? 1,02,000. वाव.
आता 6,40,000 PV झाले. रुपीजमध्ये असं विचार करा 10 लाखाचा बिझनेस झाला. हेच 10 लाख दुकानात मध्ये गेले असते तर 6 लाख त्यांनी वाटून घेतले असते. हो पण त्याच्यातले 6 लाख इथं वाटले जाणार आहेत. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर इथं हे 1 लाख भेटले तुम्हाला तर बाकीच्याला सगळ्याला 6 लाख वाटले असतील. म्हणजे 6 लाखामधले तुम्हाला 1 लाख आणि तुमच्या टीममध्ये 5 लाख वाटले गेले. बरोबर. कळीतपर्यंत. मग मला सांगा ही 1 लाख इन्कम कमवायला 1,00,000, 1,50,000, 2 इन्कम कमवायला तुम्ही 15 वर्ष काम केले. आणि इथं फक्त एवढ्याच लोकांनी जर दुकान बदललं, आपण जर 10-20 लोकांना कनेक्ट केलं आणि त्यांना शिकवलं, झालं ना महिना 1 लाख. मग मार्केटमध्ये लोक काय करतात, प्रत्येक घरातून 100, 200, 300 रुपये महिन्याला प्रोडक्ट वापरायला लावतात. पॅराशूटवाला काय करतोय, साबणवाला काय करतोय, कोलगेटवाला काय करतात, प्रत्येक घरातून ते 10-20 रुपये घेतात. बरोबर. म्हणजे जास्त नाही घेत ते. माणसाचं पूर्ण असं कापून घे चोरी नाही करत ते. काय करतात, तुमच्या घरातून 10,000, 20-20 रुपये, 5, 50, 100, 200 रुपये प्रत्येक ब्रँडचा माणूस घेऊन राहिलाय. पार्ले बघा ना, 5 रुपयाचा 10 रुपयाचा पुडा आहे, पण तू कधीपासून खाताय आणि तुम्ही महिन्यात किती खाता. बरोबर. म्हणजे पार्लेचा 10 रुपयाचा पुडा विचार करा, 10 मधून 10% प्रॉफिट, 1 रुपये. पण करोड रुपये जेव्हा 1 रुपये कमवतात तर मग मोठा पैसा होतो. बरोबर. आता बघा 6व्या महिन्यात मॅजिक होणार. काय मॅजिक आहे बघा, टीम किती लोक झाली, 1,000. तुम्ही इथे एकटेच होते, टीमने 4 मिळवलं, तुम्ही जणांनी 16 बनवले, 16चं नेटवर्क क्रिएट झालं. इथं सगळ्यांनी मिळून 64, नंतर या सगळ्यांनी मिळून किती बनवले, 256. आणि प्रत्येकाला आयडिया असं. जसं फेसबुकचा एक मालक आहे, त्यांनी 7-8 लोकांना फेसबुकचं अकाउंट दिलं. त्या 7-8 लोकांनी 70-80 लोकांना रिक्वेस्ट पाठवली, त्यांना कनेक्ट केलं. 70-80 लोकांनी 7-8 लाख लोकांना पाठवलं. आज फेसबुकवर मला वाटतं 100-1 कोटी लोक असतील. व्हॉट्सअप, फेसबुक, म्हणजे सगळे लोक कुणाच्या खाली आहेत, फेसबुकमध्ये. मग खाली कोणी कुणाला पण ऍड करून द्या, कोणी कोणाला पण विकून द्या, तुम्हाला पैसे वर भेटणार. बरोबर. ही गोष्ट मला आवडली होती. म्हणजे मी कोणाला ऍड केलं, माझ्यामुळं कोणी प्रोडक्ट घेतलं, कोणी जॉईन झालं, त्याच्यात मी इंटरेस्ट नव्हतो, पण मी माझ्या टीमने कुणाला पण आणलं तरी त्याचे पैसे मला भेटणार आहेत. ही खतरनाक गोष्ट आहे. आता बघा तुम्ही इथे तुमचं काम बंद आहे, तुमच्या कामावर कोणी आहे का, नाही, पण माझ्या कामावर टीम आहे माझी. आपण दोघं पण बसलोय. पण तुम्ही काय केलंय, तुम्ही जेव्हा विहिरीतून पाणी काढून आणताल तेव्हाच पाणी भेटेल, पण मी नळ टाकलाय, माझी पाईपलाईन ऑटोमॅटिक. हा बिझनेस असा होऊ शकतो. बघा पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना थोडा टफ आहे, पण 4थ्या 5व्या महिन्यापासून स्पीड येतो. जसं गाडी पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये हळूहळू चालती, पण नंतर 4थ्या 5व्या गिअरमध्ये सनाट चालती. आणि असं करत करत हे 6 महिन्याचं टोटल टीम किती झाली, 1365. याच्यातले आपण किती जोडले, 4 लोक किंवा 10 लोक जोडले. त्याच्यातले चांगल्या टीम बनत गेली तर एवढे लोकांची टीम झाली. आणि एवढे लोकांची टीम म्हणजे 34,12,000 PV. रुपीजमध्ये टर्नओव्हर झाला 55 लाख. आणि 55 लाखाचे 10% 5.5 लाख रुपये तुम्हाला भेटले. पण त्या 55 लाखातले 60% पकडले तर 33 लाख रुपये होतात. बरोबर. तेच 33 लाख डीमार्ट आणि किराणा दुकानामध्ये जात होते. तेच आपण ते प्रोडक्ट न वापरता हे वापरायला लागलो आणि ते पैसे आपल्यात आले. मग यालाच म्हणतात की तुमच्या खर्चातून स्वप्नाकडे, तुमच्या खर्चातून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतात. तर मग मला सांगा, ह्या गोष्टीमध्ये जर इथं महिना 5.5 लागला, 100% काम झालं 6 महिन्यात, तर महिना किती चालू होईल 7व्या महिन्यापासून 5.5 लाख. मी म्हणतो 50% झालं, 1 वर्ष लागला, 2.5 लाख कुठं गेले. बरं मी म्हणतो 2 वर्ष लागले, 1.25 लाख कुठं गेले. आणि मार्केटमध्ये आज किती लोक असे आहेत जे 1,00,000-2 लाख रुपये कमवतात. त्यासाठी किती उद्योगधंदे आहेत त्यांना. बरं तुमच्यामुळे रोजगार पण भेटतो कुणाला. आता तुम्ही एवढ्यापासून काम करताय, तुमच्यामुळे किती लोकांना रोजगार भेटू राहिलाय. फार 2-4 लोकांना भेटत असून बाकी कोणाला भेटतोय, पण इथं शेकडो लोकांना रोजगार क्रिएट होऊ शकतो. म्हणजे फक्त 1365 लोकांचं जरी दुकान रेग्युलर बदललं आणि ते आपल्या 2.5 जे प्रोडक्ट वापरायला लागले तरी तुमचा महिना 5.5 लाख होऊ शकतो. एवढी पॉवर आहे बिझनेसमध्ये. आणि 15 वर्षातून तुम्ही मला वाटतं आतापर्यंत 1500 कस्टमर केले असतील आणि इथं आज पण बघा ना, तो कस्टमर केला हिसाब क्लिअर. नंतर कुठे, नंतर त्यांनी कोणाला दिलं सांगितलं तर, नाही तर दुसरा कॉम्पिटिशन भेटतो. हा, काय आवडलं तुम्हाला याच्यामध्ये, काय पॉवरफुल येतं, कुठून पैसे चालू होतात खरे. दुसऱ्या महिन्यापासून. हा, दुसरा महिना, तिसरा महिना खरे पैसे 4थ्या आणि 5व्या महिन्यापासून चालू होतात. इथं खरं पॅसिव्ह इन्कम. मग कोणी 1,000, 2,000, 5,000ची खरेदी करून दे ना. मला काय म्हणायचं, 1365 लोकांनी 2-2 हजाराची खरेदी केली तरी 25 लाखाचा बिझनेस कुठे गेला आपल्याला. 25 लाख रुपयाचा बिझनेस म्हणजे मला सांगा ना, 2-2.5 लाख रुपये कुठे गेले आपले महिन्याला. आणि मग इथं खाली कोणी कुठं पण ऑर्डर मारत राहिलं तर किती रुपये आली पर ऑर्डर. म्हणजे लोक महिन्याला प्रत्येक घरातून आपल्या अकाउंटला 400 येणार. मग कोणी चिटिंग नाही, कोणाला बुडवणूक नाही, कोणाची फसवणूक नाही,
काहीच नाही. अशा लेवलला बिझनेस जनरेट होतो. म्हणजे जे मी तुम्हाला समजवलं ह्या पद्धतीने इथं 200 इथं 100 आहे, ऑलरेडी 200 नाही आहे. इथं 100, 1600, 6400 हे रेड झोन आहे. इथं थोडंसं स्ट्रगल येऊ शकतं, पण इथून पुढं स्पीड भेटू शकतो. म्हणजे 100% काम केलं तर 5,45,000, 50% झालं तर आणि 25% झालं तर 1,36,000. बरोबर. आता बघा इथं कसं आहे, जसं ह्या येवले मिसळ यांनी कशा फ्रँचायझी बनवल्या, तसा हा बिझनेस फ्रँचायझी बेस पण चालू होतं. टर्नओव्हरवर आपल्याला जवळपास 10% ॲव्हरेज इन्कम भेटतं. आणि इथं 2 तारीख ते मंथ एंडपर्यंत क्लोजिंग असतं आणि टोटल इन्कम आहे बघा. इथं बघा डायरेक्ट सेल बोनस किती आहे, 4,006. सिल्वर डायरेक्टर बोनस किती आहे, नाही 0 दिला आहे. फ्रंटलाईन बोनस किती आहे माझा, 8,63,000. बिझनेस बिल्डिंग बोनस किती आहे, 1,45,000. लिडरशिप बोनस किती आहे, 40 लाख. नंतर ट्रॅव्हल बोनस किती आहे, 3,42,000. कार बोनस किती आहे, 6,87,000. हाऊस बोनस किती आहे, 8,32,000. रॉयल्टी किती आहे, 6 लाख. मग का बरं घरं गाड्या का नाही होणार याच्यामुळं? आणि बँकेची एंट्री हे जवळपास 89 लाखाचं पेआउट होतं. आणि हे बघा माझी महिन्याची इन्कम 8व्या महिन्यात 32,64,000, 9व्या महिन्यात 30,69,000, 30,47,000, 40,33,000, 51,38,000 आणि 84,51,000. हे 6 महिने स्टेटमेंट आहे. आणि कशामुळे झालं, दुकान बदललं, रेग्युलर तिथले प्रोडक्ट वापरणं इथले वापरायला लागलो आणि लोकांना बदलायला लावलं. आणि टीममध्ये कुठं परचेस झालं तर त्याचे व्हॅल्यूम जनरेट होतो. हे 2 वर्षाचे स्टेटमेंट आहे बघा, 23 ते 25 लगातार पैसे दिसतील तुम्हाला. लगातार 5वा महिना 29 लाख, 27 लाख, 28 लाख, 26 लाख असं करत बघा, 40 लाख, 32 लाख हे क्रॉप करून ते स्टेटमेंट काढलेत आणि समजण्यासाठी. आता एवढे कागद असले समजू शकलो नसतो. आणि इथं तुम्हाला इजी समजतं. म्हणजे हे क्रॉप करून हे एंट्री आता. मग याच्यामध्ये जर बघितलं तर लास्ट 24-25 माझं फायनान्शियल इयरला जो TDS गेला, सॉरी जो इन्कम झाले, जे गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो, तर इन्कम क्रिएटेड किती झाले माझं, 4,18,43,000. म्हणजे ॲव्हरेज जवळपास ग्रॉस इन्कम बघितलं तर 5.5 करोडपर्यंत. बरोबर. काय केलं मी, काय 50 कोटी लावले, 5 कोटी कमवायला 50-100 कोटी लावा लागतील, तेव्हा बिझनेस भेटेल. आपलं मिशन आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. तर असाच बिझनेस प्लॅन आहे. अशा बिझनेस प्लॅनमधून आपण मोठी जबरदस्त एक जम घेऊ शकतो. तर आता ह्या बिझनेसमध्ये जर बघितलं तर रिझल्ट पण भारी आहेत, प्रोडक्टचे हेल्थचे रिझल्ट पण भारी आहेत, पैसे पण आहेत, इथं गाड्या घरं पण लोक घेऊ राहिलेत. तर आता मी तुम्हाला काय समजवणार आहे की सगळ्यात महत्त्वाचं सनेजचं ज्याच्यामुळे फास्ट ग्रोथ कशामुळे येईल ते तुम्हाला समजवणार आहे मी. आतापर्यंत काय समजलं तुम्हाला? प्रोडक्ट छान आहे, प्रोडक्टची कॉस्ट पण खूप छान आहे आणि हे प्रोडक्ट युजेबल प्रोडक्ट, लोकांच्या हेल्थसाठी खूप चांगलं युजेबल. आता असं समजवल्यानंतर कोणी व्यक्ती म्हणू शकतो का हे काही चुकीचे, कोणीच नाही म्हणणार. काय म्हणणार, MRP नको, ID क्रिएट कर. बरोबर. नंतर काय म्हणणार, किती खरेदी करू, चल एवढी हे टाक, हे टाक, हे टाक. बघा मी दाखवलेले प्रोडक्ट आहेत ना, तुमच्या माइंडमध्ये गेले असतील, हे घ्यायचे, हे घ्यायचे, हे घ्यायचे. आता जर मी म्हणलं कोणते प्रोडक्ट घ्यायचे, तुम्ही लगेच सांगणार सर ते द्या, सर ते द्या, सर ते द्या. पण हे दाखवलंच नसतं, तुम्ही म्हणले असते सर काय देता, नको सर ते. पण ज्यावेळेस ह्या वेळी प्रेझेंटेशन होईल तर समोरचा माणूस काय करेल, आता समजा तुम्ही 4-5 हजाराची खरेदी केली, ते तर तुम्हाला 7-8च प्रोडक्ट भेटतील, 7-8, 10-15 प्रोडक्ट भेटतील. त्याच्यात हेल्थचे प्रोडक्ट टाकले तर तेवढ्याने बिझनेस सुरू नाही होणार. तर खरा बिझनेस कशामुळे मोठा होणार आहे, मी तुम्हाला ते प्रेझेंटेशन देतो. आता जे लय महत्त्वाचं प्रेझेंटेशन असेल, म्हणजे 2.5 PVने जे लोक जॉईन होतात त्यांना आम्ही कस्टमर म्हणतो, रजिस्टर कस्टमर. पण कस्टमर माणूस मोठे पैसे कमवत नाही. सरासोबत जो मी प्रेझेंटेशनचा व्हिडिओ केला तिथं सगळे प्रोडक्ट समजवलेत, डेलीचे प्रोडक्ट, हेल्थचे प्रोडक्ट, त्यानंतर प्राईजवर टॉक झाला आहे आमचा, नंतर प्लॅनवर इन्कम कसं भेटतं हे समजलं आहे, आणि नंतर मी सनेज कॉर्नर समजवलं. हे 2च व्हिडिओ तुम्हाला महिन्याला 50,000 1 लाख इन्कमपर्यंत 5-6 महिन्यात पण पोहोचू शकतात जर तुम्ही सिरियस असाल तर. सो आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. आणि जर बिझनेस आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि जर सोशल मीडियावर तुम्ही अननोनली पाहत असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वेलकम आहे तुम्ही. थँक्यू.